नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण दिवाळी या सणांविषयी माहिती पाहणार आहोत. भारतीय लोक भारतात आणि जे काही परदेशातही गेलेले आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात तेथे असतील किंवा कायमस्वरूपी वास्तव्य त्यांचं तेथे असेल, तर ही मंडळी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणारा जो काही सण आहे तो म्हणजे दिवाळी. याचा अर्थ दिवाळी ही काही फक्त भारतातच साजरी होते अशातला भाग नाही, तर ती जगातल्या कानाकोपऱ्यातही साजरी होते. आता प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या नव्या वर्षाची सुरुवात ही शरद ऋतूपासून व्हायची मंडळी. आता बऱ्याच जणांना हे माहीत नसेल, तर प्राचीन काळामध्ये, अगदी प्राचीन काळात, तर आपलं नवीन वर्ष कोणत्या ऋतूपासून सुरू व्हायचं? शरद ऋतूपासून. आता त्याच्यासाठी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपले ऋतू किती, महिने किती. तर मी थोडक्यात माहिती देऊन पुढे जातो. आपले ऋतू आहेत मित्रांनो 6. कोणते ऋतू आहेत? एक आहे वसंत, दुसरा आहे ग्रीष्म, तिसरा आहे वर्षा, चौथा आहे शरद, पाचवा आहे हेमंत आणि 6वा आहे शिशिर. हे 6 ऋतू आणि यांना आपण 2-2 महिन्यामध्ये विभागलेले. म्हणजे महिने किती होतात? 12. आता उदाहरण म्हणून मी घेतो वसंत ऋतू. आता यानुसार आपण जर बघितलं तर तो होतो चैत्र आणि वैशाख या महिन्यांमध्ये. 2 महिने झाले. आता दुसरा ऋतू कोणता सांगितला होता मी? ग्रीष्म. मग पुढे 2 महिने चाला. चैत्र वैशाख नंतर पुढले 2 कोणते येतील? ज्येष्ठ आणि आषाढ. अगदी बरोबर. तिसरा ऋतू सांगितला मी वर्षा. मग तो कोणत्या महिन्यांमध्ये येईल? श्रावण आणि भाद्रपद. आणि ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत तो आहे कोणता ऋतू? शरद ऋतू. तर मग तो कोणत्या मराठी महिन्यांमध्ये येईल? त्याच्या पुढले भाद्रपदच्या पुढे 2 महिने कोणते येतील? तर आश्विन आणि कार्तिक. म्हणजे शरद ऋतूमध्ये जे 2 महिने मी तुम्हाला सांगितले ते सांगितले आश्विन आणि कार्तिक. बरं, पटकन पुढले 2 सांगून घेतो. हेमंत. हेमंत हा ऋतू सांगितला, तो कोणत्या महिन्यामध्ये येईल? मग मार्गशीर्ष आणि पौष. आणि शेवटचा येईल प्रचलित त्याच्यानुसार तो असेल शिशिर. तर शिशिरमध्ये कोणते 2 महिने येतील मग आता? माघ आणि फाल्गुन. तर सध्या आपण दिवाळी या सणाविषयी माहिती घेत आहोत, त्याच्यामुळे मी शरद ऋतूवर आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. तर शरद ऋतूमध्ये मी तुम्हाला 2 महिने सांगितले मित्रांनो, आश्विन आणि कार्तिक. याच्यामध्ये घटस्थापना, ज्याच्याविषयी मी व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत, तो एक प्रामुख्याने येणारा सण. घटस्थापना संपताना येणारा आपला दसरा, त्याच्यानंतर येणारी कोजागिरी पौर्णिमा आणि हा दिवाळीचा एक सण. हे शरद ऋतूमधले प्रामुख्याने आपल्याला सांगता येतील असे सण उत्सव आहेत. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की शरद ऋतू हा प्राचीन काळामध्ये आपल्या नवीन वर्षाचा प्रारंभ होता. कोणता ऋतू? शरद. म्हणून आपण शुभेच्छा देताना आजही कशी शुभेच्छा देतो? मग ते संस्कृतमध्ये असू द्या, मराठीमध्ये असू द्या, आठवते का कशी शुभेच्छा देतो एखाद्याला? जसं आता आपण हॅपी बर्थडे म्हणतो, वाढदिवसांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असे शब्द वापरतो, ते तुम्हाला सगळं माहिती आहे. ते एक आपण जुनी एक आपल्या इकडे एक शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. कोणती आहे ती? जीवेत शरदः शतम. कोणती आहे? जीवेत शरदः शतम. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्राचीन काळी शरद ऋतू हा जो सांगितला मी तुम्हाला, आणि महिने कोणते सांगितले? 2, आश्विन आणि कार्तिक. इथून आपलं नवीन वर्ष आरंभ व्हायचं. आता का आरंभ व्हायचं? तुम्ही जर थोडासा, मी प्रत्येक वेळेस आग्रहानं उल्लेख करत असतो की आपले जे काही भारतीय सण उत्सव आहेत ते प्रामुख्यानं कृषी संस्कृतीशी, पशुपालन संस्कृतीशी निगडित आहेत, जास्तीत जास्त सण उत्सव. मग आता जर तुम्ही नैसर्गिकदृष्ट्या जर अभ्यास केला तर पावसाचा जोर ओसरलेला असतो. पाऊस ज्या जोरानं पडतो तो कमी झालेला असतो का जास्त असतो? आता तर कमी व्हायला लागतो. म्हणजे पावसाचा जोर ओसरला म्हणजे पर्यायानं नद्यांना आलेले पूर हे कमी होणार का जास्त राहणार? तर कमी होणार. म्हणजे पूर पण ओसरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नद्यांचं पाणी आता अतिशय नितळ, निर्मळ आणि वापरण्यायोग्य झालेलं आहे.
जुन्या संस्कृती तुम्ही बघितल्या असेल तर नदीच्या काठाने विकसित झालेल्या, त्या काठावर विकसित झालेल्या आहे. म्हणजे आता ते पाणी आपल्याला उपयुक्त आहे वापरण्यासाठी. बरं, त्याच्यानंतर आकाश वगैरे जे आहे ते निरभ्र झालेलं आहे. नंतर जे आपण खरीप पीक घेत होतो त्यातले बहुतांश पिकं आता येण्याच्या मार्गावर आहेत आणि काही पिकं आलेले पण आहेत. मग जर आपण आपला सर्वांगीण विचार केला तर शरद ऋतू हा अतिशय भरभराटीचा, संपन्नतेचा आणि आपण केलेल्या कष्टाला फळ देणारा ऋतू आहे. मग साहजिकच आहे, माणसाची वृत्ती काय राहील याच्यात, अतिशय हर्षोल्लाहित असणार आहोत आपण. आणि मग आपण आनंद उत्सव साजरा करणार. का तर आपण जे श्रम केले, जे कष्ट केले त्या रूपानं आता आपल्या घरात धनधान्य यायला लागलेलं आहे. निसर्गही आपल्याला अनुकूल झालेला आहे आणि जो काही पावसाचा जोर होता, महापूर होता, तो आता ओसरून आकाश निरभ्र झालेलं आहे आणि आता आपण आनंदोत्सव करीत आहोत. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की दिवाळी हा काही एक सण नाहीये, तर तो अनेक सणांचा समुच्चय आहे. अनेक सणांचा समुच्चय आहे, ग्रुप आहे तो. दिवाळी काही एक दिवसाची नसते मित्रांनो, तिच्यात अनेक सण येतात. तर त्याच्यासाठीच आपल्याला हे भाग 1, भाग 2, भाग 3 असे हळूहळू बघायचे. तर दिवाळी हा जर सण बघितला असेल आपण, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की कृषी आणि बळीराजा यांना केंद्रस्थानी मानलं जातं. म्हणजे दिवाळी हा अप्रत्यक्षपणे बळी महोत्सव आहे. महासम्राट बळीराजा जे आहे त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतोय आपण. आलं का लक्षात? आता तुम्ही मला सांगा, दिवाळीचा पहिला दिवस हा कोणता असतो? आता तुम्ही म्हणता हे का मला माहित नाही का, तर तो वसुबारस असतो. बारस हा शब्द तुम्हाला थोडासा बोली भाषेतील वाटेल, परंतु प्रमाण आहे. त्याला आपण द्वादश असं म्हणतो. द्वादशी वगैरे आपण शब्द वापरतो, तर त्याला इकडे आपण बारस, त्याच्या बारशीचा आम्ही जेवायला गेलो असा शब्द वापरतो. पण एकादशीच्या नंतर येणारा हा दुसरा दिवस, बरोबर आहे, द्वादश. तर ही कोणती द्वादश आहे मित्रांनो? ही गोवत्स द्वादश आहे. गोवत्स द्वादश म्हणजे त्याला आपण कोणतं म्हटलो इकडं? बारस. बारसच्या अगोदर कोणता शब्द घेतला होता मी? वसुबारस. बारस. तर महिना कोणता सांगितला होता मी? शरद ऋतूसाठी 2 सांगितले होते. कोणते? आश्विन आणि कार्तिक. कार्तिक पुढे आहे, सध्या आपण आश्विन विषयी बघूया. तर आता दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तर त्याची सुरुवात आपण कशापासून करतो? तर आश्विन कृष्ण द्वादशीने. लक्षात ठेवा, आश्विन कृष्ण द्वादशीने, ज्यालाच मी गोवत्स द्वादशी, वसुबारस असे शब्द वापरले. म्हणजे हा आहे आपला दिवाळीचा पहिला दिवस. जसं मी सांगितलं, दिवाळी हा अनेक सणांचा समुच्चय आहे. तर त्यातला पहिला दिवस सांगितला तुम्हाला, आश्विन कृष्ण द्वादशी, गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस. आता तुम्ही मला सांगा, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आणि पशुपालन संस्कृती आहे. तर आपण गाई वासरांची पूजा करण्यापाठीमागं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापाठीमागं काय भावना असेल बरं? तर जसं मी आता बोललो की शेती जी काही आपण खरीप पिकं वगैरे घेतली होती, काही निघालेली आहेत आणि काही निघण्याच्या मार्गावर आहे. तर त्या काळामध्ये एवढं यांत्रिकीकरण होतं का बरं? अजिबात नाही. मग शेती कशाच्या मदतीनं करावं लागायची? त्या पशुपालनाच्या जोरावर आपली शेती व्हायची. म्हणजे सगळ्यात कष्टांची कामं आपण कुणाकडून करून घ्यायचो? तर ते बैलांकडून करून घ्यायचो. म्हणजे अतिशय कष्टाची कामं, दारापर्यंत जो तुमचं धनधान्याची जी रास आहे ते पण आणण्याचं अत्यंत कष्टाचं काम, हे पण आपण कुणाकडून करून घ्यायचो? तर बैलांकडून. तर मग त्या गायींविषयी जसं मी तुम्हाला सांगितलं की या दिवसांमध्ये दूध दुभतं पण भरपूर प्रमाणात आपल्याला मिळालेलं असतं. दूध दुभतं. आता हे दूध दुभतं प्राचीन काळी कोण देत होतं आपल्याला? तर प्रमुख स्रोत होता गाय. आता गायीचे आपल्याला अनेक फायदे आहेत बरं का, म्हणूनच त्याला धन म्हटले गेलेले, गोधन. मुद्दा बघा तुम्ही, गायीला धनाची उपमा दिली गेलेली आहे. म्हणजे आपलं ते धन आहे, लक्ष्मी आहे. आलं लक्षात? तर आता गायीचं जर महत्त्व आता तुम्हाला थोडक्यात सांगू, मी पटकन पुढे निघतो. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, घरात आपल्याला दूध दुभतंही मिळायचं गायीमुळं,
आणि गाईचं दूध हे बालकासाठी आपण जास्त करून वापरायचो, कारण ते पचायला वगैरे थोडंसं सोपं असतं म्हशीच्या तुलनेमध्ये. मग आपण त्याचाही वापर तसा करून घ्यायचो. शेणखतही आपल्याला मिळायचं, जे की आपल्या शेतीला सकस बनवतं, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त पीक येईल. त्याच्यासाठी आपण कोणतं खत, आता तर आपण हे रासायनिक खतं बाद करून त्यांचा वापर कमीत कमी करून कोणत्या खताचा वापरावर जोर देत आहोत, तर शेणखतावर, गांडूळ खतांवर. म्हणजे हे शेणखत आपल्या जमिनीचा कस पण वाढवतं आणि तिची जी उत्पादन क्षमता आहे ती पण वाढवतं. आणि शरीराला हानी आहे काय त्याच्यापासून काही, त्याचं जर आपण धनधान्य, उलट आपण त्याची आजकाल मागणी करतो की तसे गहू द्या आम्हाला जे शेणखतावर आलेले आहेत, तशी ज्वारी द्या. म्हणजे विचार करा, अत्यंत सकस आणि पौष्टिक धान्य तुम्हाला येईल तुम्ही जर ते शेणखत वापरलं तर. मग लक्षात ठेवा, घरात दूध दुभतही आलेले म्हणजे मुलं बाळ तुमचे सशक्त होतील. नंतर हे शेणखत तुम्ही शेतीला वापरू शकता, शेतीचा पोत सुधारेल आणि हीच गाय आपल्याला अत्यंत कष्टांची कामं करणारा बैल देते. त्याच्याशिवाय प्राचीन काळामध्ये शेती शक्य नव्हती मित्रांनो, अजिबात शक्य नव्हती. तर ती जी बैल देते, तर मग ह्या इतक्या उपकारांविषयी त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि तो असतो दिवाळीचा पहिला दिवस, म्हणजेच वसुबारस. आता प्राचीन काळी आपण गायींना नैवेद्य दे, कोणी तिला कुंकू लाव, गवत दे, चारा भरव, या रूपानं आपण त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायचो. आता हळूहळू थोडासा बदल होत चाललेला आहे. कुणी प्रतिमांनाच पूजा करते गायीच्या, कुणी मूर्तींची पूजा करते. आपण ते घडीभर मान्य केलं तरी त्यांच्या पाठीमागली भावना लक्षात घ्या की ते गायी आणि वासरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतायत. कृतज्ञता का, तर मी ते तुम्हाला सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. आता याच रूपानं आणखीन एक आपल्याला याच्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की श्रीकृष्णांचंही आपल्याला या संदर्भात स्मरण करावं लागेल. कारण श्रीकृष्णांचा गाय आणि वासरे यांच्याशी असणारा निकटचा संबंध, म्हणजे आपल्याला गोवत्स द्वादशीला किंवा वसुबारसेला जसं आपण गायी आणि वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर आपले जे पूर्वज आहेत श्रीकृष्ण यांचंही या निमित्तानं आपल्याला स्मरण करता येईल. म्हणून लक्षात ठेवा, जर गायीचं आणि वासराचं सांगताना प्राचीन काळी किंवा आता 50-100 वर्षापूर्वी जरी तुम्ही विचार केला ना, तर एखादे वडील आपल्या मुलीच्या घरी जर त्यांना म्हणजे नातू झाला, नात झाली, तर काय द्यायचे माहिती आहे का, गाय द्यायची. दुभती गाय असा एक शब्द वापरायचे. दुभती गाय म्हणजे जी गाय दूध देते. का, तर त्या नातवाला, त्या नातीला दूध भरपूर प्रमाणात मिळालं पाहिजे आणि ते लेकरू सकस झालं पाहिजे. तर हे जे आपलं वसुबारस आहे, म्हणजे कृषी संस्कृती आणि पशुपालन संस्कृती यांचा हा मिलाफ आहे मित्रांनो. कोणता, वसुबारस. तर दिवाळी हा काही एका दिवसाचा सण नाही, तो असा समुच्चय आहे, ग्रुप आहे आणि तो गट आहे असा. तर त्यातला आज मी तुम्हाला वसुबारसेच्या विषयी माहिती दिली. सणांची जे काही ऋतू वगैरे होते त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिली. आता भाग 2 मध्ये दिवाळीच्या पुढील गोष्टींविषयी मी माहिती देईन. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या सर्व परिचितांना हा पाठवा. आणखीन या संदर्भात काही जर 1-2 मुद्दे तुम्हाला असं वाटत असेल की ते जोडा, तर तेही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरही माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील आणि तुम्हा सर्वांना गोवत्स द्वादशीच्या अर्थात वसुबारसीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो मंडळी. धन्यवाद.